हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण गाऊन म्हणजेच नाईटी अल्टर कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर काय होतं, आपण जेव्हा रेडीमेड गाऊन घेतो ना, त्या खूप लूज असतात आणि त्याचे स्लीव्ज पण खूप मोठे असतात, तर ते आपल्याला कट करावे लागतात। तर इथे आपल्याला आहे ना स्लीव्ज मोजून घ्यायचे व्यवस्थित। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण मार्किंग करून घ्यायचे। तर मला इथे 3 इंच पाहिजे, तर मी त्याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे। आणि फोल्ड करण्यासाठी पुढे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, कारण आपल्याला डबल फोल्ड करावं लागतं, त्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतले। तर बरोबर मार्किंग केलेलं आहे तिथे व्यवस्थित आपण फोल्ड करून घ्यायचं आणि हळूहळू त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची। व्यवस्थित एकदम कडेकडेने टीप देऊन घ्यायची आहे आपण। टीप देताना कुठे चुनी वगैरे येईल याकडे लक्ष ठेवायचं। हे बघा, अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूला पण तसेच मार्किंग करून टीप देऊन घेऊया। मगाशी सांगितल्याप्रमाणेच व्यवस्थित कडेकडेने टीप देऊन घ्यायची। तर आता मी पूर्ण उंचीचं माप टाकत आहे। पूर्ण उंची आपली 48 आहे आणि फोल्डिंगसाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणून मी 50 वरती मार्किंग केलेलं आहे। तर तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घेऊन डबल फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे। टीप देताना एकदम व्यवस्थित कपडा पकडायचा आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा, आता आपली पूर्ण उंची सुद्धा कमी करून झालेली आहे। आता आपण फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर इथे छाती 25 इंच आहे, आपल्याला 21 इंच ठेवायची आहे। त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनी 2-2 इंच कमी करावं लागेल।
म्हणून आपण दोन्ही बाजूला दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची. म्हणजे आपली फिटिंग एकदम परफेक्ट येईल. तुम्ही बघायचं कस्टमरचं जेवढं माप आहे ना त्याच्यापेक्षा थोडं 1-1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण कॉटनचा कपडा धुतल्यानंतर थोडा आळतो, त्यासाठी आपल्याला थोडं एक्स्ट्राचं माप टाकून घ्यायचं असतं. आता आपण दंडघेर टाकून घ्यायचं आहे. इथे 6.5 इंच दंडघेर टाकला आहे मी. नाईटी थोडी लूजच असते, त्यासाठी आपण परफेक्ट फिटिंगची माप नाही टाकायची, त्यामध्ये थोडा 1/2 इंचाचा फरक असला पाहिजे. तर व्यवस्थित आपण जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित खालच्या बाजूचं कापड आणि वरचं व्यवस्थित आहे की नाही ते व्यवस्थित बघून एका हाताने व्यवस्थित प्लेन करून आपण टीप देऊन घ्यायची. आता दुसऱ्या बाजूनी पण तसेच मार्किंग करून व्यवस्थित त्याच्यावरती आपण शिलाई देऊन घेऊया. कमरेच्या साईडला आपल्याला थोडंसं क्रॉस घ्यायचं असतं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपण आता टीप देऊन घ्यायची. जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती आपण व्यवस्थित प्रॉपर शिलाई देऊन घेऊया. आणि 1/2 इंचाचा फरक सोडून आपण त्यात परत अजून एक टीप देऊन घ्यायची आहे. तर आता आपण अजून त्याच्या शेजारी टीप देऊन घेऊया. अर्धा इंचाचं अंतर ठेवून त्याच्यावरती व्यवस्थित आपण डबल टीप देऊन घ्यायची. नाईटी असू दे, टॉप असू दे, आपण त्याला डबल टिप देऊनच घेत असतो प्रत्येक वेळी. हे बघा आता परफेक्ट 21 इंच जेवढं आपल्याला छातीचं माप पाहिजे होतं तेवढं व्यवस्थित झालेलं आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.